माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत. माननीय मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक उत्तर देत असताना केंद्र सरकारने कामगार संहिता 2020 आणि आता निर्माण केलेली दुसरी कामगार संहिता या माध्यमातून त्यांच्याकरता काय काय उपाययोजना केलेल्या आहेत त्याचं फार चांगलं विश्लेषण या ठिकाणी त्यांनी केलं. माझा मुद्दा असा आहे की राज्य सरकार या बाबतीत काय करणार आहे. 2 अधिवेशनाच्या पूर्वी या सदनामध्ये माथाडी कामगारांच्या बिलावर बोलत असताना गिग वर्कर करता महामंडळ राज्य सरकारने स्थापन करावं अशी मागणी मी केली होती. त्यावेळेला असंच आश्वासन दिलं की लवकरात लवकर होणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या गिग वर्कर्स करता किती महिन्यांमध्ये त्या ठिकाणी महामंडळ स्थापन करणार, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार आपल्या राज्यातल्या गिग वर्कर्सना काय काय सवलती देण्याचा विचार राज्य सरकार करतंय, असा माझा दुसरा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी आधीच सांगितलं की मी 2 अधिवेशनांपूर्वी जे बोललो होतो हे नवीन कायदे लागू झाल्यानंतर जे राजस्थान असेल, कर्नाटक असेल यांचेही कायदे निरस्त झाले आहेत. आता हा बोर्ड सेंट्रली पूर्ण देशासाठी बनणार आहे. त्यामुळे राज्याला गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्ससाठी स्वतंत्र महामंडळ बनवता येणार आता नाही. आणि अनऑर्गनाइज जे कामगार आहेत यांच्यासाठी आपल्याला बोर्ड बनवता येणार आहे. आणि तरी सुद्धा याच्यामध्ये आपले जे सेंट्रलचे कायदे आहेत हे आता आपल्या राज्यात सुद्धा आपल्याला लागू करायचे आहेत. याचं इम्प्लिमेंटेशन सुरुवातीला होणार आहे. आणि त्यानंतर असंघटित कामगारांसाठी जर आपण म्हणाल तर प्रॉव्हिडंट फंड, एम्प्लॉयमेंट इंजुरी बेनिफिट, हाऊसिंग, एज्युकेशनल स्कीम, स्किल अपग्रेडेशन, फ्युनरल असिस्टन्स आणि ओल्ड एज होम्स यासाठी आपण तरतूद करणार आहे. आणि या माध्यमातून या सर्वांना लाभ देण्यात येईल.